माझ्या घरच्यांना माझी विनंती आहे, हा व्लॉग काही तुम्ही पाहू नका. तुम्ही हा व्लॉग पाहिला तर मला पुढच्या ट्रेकला जाऊ देणार नाही. हॉटेल्स बॉईज वॉन्ट काय वाटतं? 15 ते 20 मिनटं म्हणतायत, पण नाही जास्तच लागेल. मला थोडा वेळ जास्तच लागेल असं वाटतंय. बघूयात. एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट स्वर्गाचं दार. कसं काय पाहायचंय? कसं वाटतंय व्ह्यू? नक्की म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचं येड जर लागलं ना तुम्हाला, ते येड आपल्याला कुठं पण घेऊन जाऊ शकतं. आज तुम्हाला थोडासा व्ह्यू वेगळा येईल. आम्ही आलो आहे आज 4 व्हीलरमध्ये. आमचे सर घेऊन आलेत आम्हाला मोरोशीच्या भैरवगडला. भयानक दिवस राहणार आहे. आत्ता वाजले 3. आता थोडीसं पडी घेतो 1 तासाची, झोपतो थोडंसं. 4 वाजता व्लॉग चालू करू. पण हेच चालू झालं आहे असं समजून घ्या. भेटूयात डायरेक्ट गडावर. ट्रेक चालू होणार आहे आता. नेमकंच थोडासा आराम केला आणि नाश्ता वगैरे, पोहे वगैरे, चहा घेतला इथे. आणि जर कोणाला इथे ट्रेकसाठी यायचं असेल भैरवगडला, तर इथे भैरवनाथ हॉटेल म्हणून आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर वगैरे, गाईड तुम्हाला असेल, त्यानंतर रॅपलिंगसाठी लागणारं सामान, हार्नेस, हेल्मेट वगैरे सगळं देतात ते. म्हणजे छान व्यवस्था केलेली आहे. म्हणजे थोडासा आराम करायचा आणि इथूनच 4 वाजता ते आपल्याला गाईड घेऊन जातात. त्यामुळे अशी काही गैरसोय व्हायची किंवा सोलो ट्रेक जर करायचं असेल तरी पण एकदम उत्तम आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा डिटेल सगळं देऊन टाकेल. दिसतोय ना घाम, याला म्हणतात ट्रेक. दीड 2 तासाची मेहनत, झालेले दमछाक, पूर्ण भिजलेलं अंग घामाने आणि हा व्ह्यू. खरंच सह्याद्री म्हणजे प्रेम जे म्हणतात ना, ते हेच. आज आपला 8वा किल्ला. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या गड किल्ला मोहीममध्ये. माहिती आहे खूप लेट सुरुवात करतो आहे व्लॉगची, पण गाडीने आल्यामुळे आपला कॉकपिट व्ह्यू आज वेगळा होता, त्यामुळे शूटच नाही केलं. कसा वाटतोय व्ह्यू नक्की सांगा कमेंटमध्ये. माचीवर पोहोचलोय आम्ही. 1.5-2 तासाची मेहनत आणि यांची अर्धा तासाची मेहनत. आम्ही सगळ्यांनी हार्नेस घालून झाले. भाऊ म्हणे मला बेकार एक्सपिरियन्स आहे. काही म्हटलं नव्हतं, 6व्यांदा हार्नेस घालतोय. कसं वाटतंय? घातलं होता मी हार्नेस बरोबर. ते टिप करावे, त्या टिप करावे, टिप हार्नेसला टिप. काय वाटतं काय बरोबर आहे का? थांब ना जरासं. घ्या आता चल. काय म्हणणं आहे सर याच्यावर तुमचं? काय माझ्याकडनं नाही ताणलं जाते, तुम्हीच ताण. क्रॉस केल्यानंतर म्हणजे सपाट भाग क्रॉस केल्यानंतर ही अशी दगडांची वाट चालू होते आणि आपला भैरवगडवरती. आमच्या समोर ना इथे ते कपल चाललंय. मॅरिड कपल आहे, न्यूली मॅरिडच असतील. म्हणजे अशी साथ देणारी पाहिजे. समुद्र काय म्हणता, मालदिवस नाही येणारी पाहिजे. गड किल्ल्यांवर येणारी पाहिजे. हॉटेल्स बॉईज वॉन्ट. काय वाटतं? बरोबर आहे ना? मला बघायचं का किती उंच आहे? रोप बांधायला चाललाय बघा तो दादा. हे बघा तो इथं, तो येल्लो कलरचा टी शर्ट दिसतो ना, तो चाललाय वर रोप बांधायला. स्टार्ट आहे, इथून स्टार्ट झालं. याच्यामध्ये जायचंय. ते जे काय म्हणतात त्याला, बोगदा आहे, ते आतमध्ये घुसून तिथून वर निघायचं. तिथून त्या पायऱ्यांनी असं ते रोप लावल्यावरती तिथून त्या पॅचपासून परत असं पूर्ण 15 ते 20 मिनिटाचा क्लाइंब आहे आपल्याकडे. 15 ते 20 मिनटं म्हणतायत, पण नाही जास्तच लागेल. मला थोडा वेळ जास्तच लागेल असं वाटतंय. बघूयात. एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट स्वर्गाचं दार. कसं काय पाहायचंय? दिसतंय का?
माझ्या घरच्यांना माझी विनंती आहे, हा व्लॉग काही तुम्ही पाहू नका. तुम्ही हा व्लॉग पाहिला तर मला पुढच्या ट्रेकला जाऊ देणार नाही. पर्सनल व्हिडिओ हा टाकून देतो ग्रुपवर, आमच्याच ब्लॉगला पण टाकेलच. तो रस्ता दिसतोय ना, तिथून आलो असं चालत, मग त्यानंतर असं फिरवून इथून त्या कपारीतून वरती पायऱ्या चढत इथपर्यंत पोचले. कसं वाटतंय बॉईज? थकले? फायनली आपण गड उतार चालू केली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता अर्धा तर झाला आहे, अर्धा पण नाही झाला आहे. थोडासा जाऊन अजून खाली रॅपलिंग करायची. दाखवतो एक्सपिरियन्स कसा आहे याच्यातून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जमलं तर ड्रोन पण उडवतो. हे बघा, आणि इथं धरलं ना 5 मिनिटाचं होल्ड करून फोटो काढायचा. काढला. ओके, आणि मग गड उतरत होतो, बेकार तहान लागली. सरांनी पाण्याचं टाकं सांगितलं. मला टाकं दाखवतो आणि त्याच्यातलं पाणी कसं प्यायचं ते पण सांगतो. या एक टाकं, हे शेवळ आहे. पाणी भरायचं कसं, पहिले हे सगळं साफ करून घ्यायचं. घाण नाही या पाणी चांगलं आहे. हे असं पूर्ण साफ करून घ्यायचं आणि पूर्ण बॉटल अशी मध्ये घालायची. हे बुडबुड्या आल्या पाहिजे. हा बुडबुड्याने काय होईल, जेव्हा हवा आपल्या पूर्ण कचऱ्यामध्ये जाण्यास वाचवेल. शुद्ध पाणी, टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आणि इथं 2 पावलं तिकडे गेलो की ठाणे जिल्ह्यात पोहोचेल. इथे बाउंड्री आहे जिथं 2 जिल्हे डिवाइड होतात. ट्रेकिंग फक्त ना वरती चढायचं नसतं, खाली उतरणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. हा वाजलेला हात म्हणजे निघालेले कातडे सांगू शकताय की काय प्रकारची ट्रेकिंग आम्ही केली आज. आम्ही गेलो होतो भैरवगड मोरोशीचा. कसा वाटला लॉग? थांबा, अजून आउटरो बाकी, वेट अ मोमेंट. भयान एक्झॉस्टेड आहे मी, म्हणजे डायरेक्ट ताकद नाही आहे. 12:30-1 वाजला आहे दुपारचा. अर्धा ट्रेक संपला आहे. पण एक गोष्ट दिसली एकदम युनिक. हे बघा, हे पूर्ण व्हाईट कलरचं झाड आहे ना. काही पाला आहे, पाचोळा आहे, काहीच नाही. कोणाला माहिती असेल तर द्या बरं उत्तर जरा. दुपारचे 1:30 वाजले आहे. नाही आहे एनर्जी बोलायला. भयानक भयानक. माझ्या हालतीवर जाऊ नका, बेकार भयान हालत आहे. 3, 3.5, 4 तास लागले मला. मेन तर पायांनी त्रास दिला, अंगठ्याने. त्याच्यानंतर ऊन, 12:30-1चं ऊन. आणि हा कट्टर ट्रेकर आहे. आम्ही हिवाळ्यातले ट्रेकर नाही. तुम्ही फुल पावसाळी ट्रेकर, हिवाळी ट्रेकर नाही आम्ही. किती तारीख आहे आज? 19 एप्रिलला आम्ही ट्रेक करतोय. 1:30 वाजता इथं बसतोय ट्रेक करून. म्हणजे तुम्ही उन्हाचा पण अंदाज घेऊ शकता. इथं वातावरण आहे 39 डिग्री सेल्सिअस. लावा ताकद. हे बघा सगळ्यांची हालत भयान, सगळे पाणी पितात. कसा वाटला 8वा ट्रेक आपला? नॉनस्टॉप आपले 8 ट्रेक झालेत. आपण नाशिकचा 7 केले आणि 8वा ट्रेक आपण सह्याद्रीला घेतला. नगर जिल्ह्यात आपण आलो होतो, मुरबाड पासून थोडं पुढे. तर पुढचा पण किल्ला जर तुम्हाला सह्याद्रीतच बघायचा असेल आणि एक्झॉस्ट करायचा असेल मला, तर कमेंट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बोलायची पण हालत नाही. जय शिवराय, जय महाराष्ट्र.